राजकारणात 55व्या वर्षी राजकीय माणूस तरणाताठा असतो. नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या सक्रिय राजकारणातील राजीनामा हेच आजचं गजब आहे. संदीपजी नागपुरात अनेक वर्षापासून सेवा, समर्पण आणि शिस्त याचे उदाहरण आहेत. त्यांच्या 55 वर्षाच्या काळातील अनेक छोट्या मोठ्या घटनांचे आणि घडलेल्या प्रसंगाचे साक्षीदार नागपुरात हजारोने सापडतील. महापौर पदावरती असताना त्यांनी शहराची सेवा करण्यात कोणतीही कसूर केली नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात भोजन सुविधा प्रदान करण्याचे त्यांचे महत्त्वाचं कार्य आपण सर्वांनीच पाहिलं असेल. नागपूर शहरातील दोन दिग्गज नेते ते म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटचे मानले गेलेले संदीप जोशी सक्रिय राजकारणातून राजीनामा देत आहेत. हे खरं असेल तरीही मनाला पटलं नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी नागपूर शहरातील जनतेच्या कामाची परिपूर्ती करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती. ती कामगिरी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. यावरून त्यांच्या एकूण कार्यक्षमतेविषयी त्यांच्यावरती पक्ष नेतृत्वाचा किती विश्वास आहे हे दिसून येते. आज अचानक संदीप जोशी यांचा आलेला राजीनामा हा नाराजीनामा तर नाही ना, अशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू आहे. तीच आशंका व्यक्त करून आमच्या परिचयातील काही कार्यकर्त्यांनी आम्हाला याबाबत विचारलं. आजच्या राजकारणात आपला पक्ष देशभरात तेजाने तळपत असताना असा निर्णय घेण्याची कारणे निश्चितच जनतेला ठाऊक झाली पाहिजेत. नागपूरमध्ये ज्या जागेवरून आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील आणि त्यांच्या अकाली निधनानंतर नितीनजी गडकरी आमदार म्हणून निवडून आले होते, त्या जागेवरील अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक लढवण्याची संदीप जोशी यांना पक्षाने तिकीट दिलं होतं. ती निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना जिंकता आली नाही. खरं तर त्या पराभवाचं विजयात रूपांतर करण्याची वेळ आता आली होती असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यातच सध्या त्यांचे राजकारणातील तरुण पर्व सुरू असताना अचानक अशा निवृत्तीचा निर्णय घेणं यामागे कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक जबाबदारीचं मोठं काम संदीप जोशी यांच्याकडे येत असावं असा अंदाज करण्याची आता हरकत नाही. संदीप जोशी यांचा जनसंपर्क आणि नियोजकतेबद्दल आणि कोणतेही काम यशस्वी करून दाखवण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. पक्ष त्यांच्या विचारांशी सहमत आहे की नाही हे अजून तरी समजलं नाही. समजा पक्षाला मोठी कामगिरी त्यांच्याकडे द्यायची असेल तर त्यांचे हे पाऊल प्रगतीच्या दिशेने जात असेल. कारण संदीप जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक आहेत. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याशी संघाचाही संबंध असू शकतो. ते काही असेल तरी एक तरुण, धडाकेबाज, स्पष्ट वक्ता राजकारणी अचानक राजकारणाला जय श्रीराम करतो हे नवल नसेल तरीही आश्चर्यजनक नक्कीच आहे. संदीपजींच्या आयुष्यातील मंगल दीपाकडील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.